नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता बघा आपली मेंढरं, आता थोडा लेट झाला व्हिडिओ घ्यायला, संपूर्ण दिवसाचं वातावरण नाही, पण इथून पुढचं तुम्हाला वातावरण मी दाखवणार आहे। तर आता आमची मेंढरं जाणार आहेत अशी खाली जाऊन सातार हवी, आम्ही हवीतनं पलीकडे जाणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। ते दोन मोरं कसं आम्ही आमची मेंढरं चारणार त्याचं सुद्धा संपूर्ण वातावरण दाखवणार आहे, आणि तुम्ही आपलं ते वातावरण कंटिन्यू करा। चला तर मग हे आमची संपूर्ण अशी सर्वत्र अशी मेंढरं, दादा मोहर बोलवायला, आणि हे आमची चालल्यात मेंढरं बघा। आज भाऊ नाही आहेत, आज काकी आहे, त्यामुळं भाऊची ना आमची एकत्र मेंढरं आहेत बघा। आपल्या मेंढराचं वातावरण आता सातार हायवे क्रॉस करायचे आम्हाला, तुम्हाला ते बघायचे मित्रांनो। हा बघा पेरूचा बाग, सकाळी या पेरूच्या बागात आपली मेंढरं थांबली होती, चांगली 20-25 मिनटं थांबली होती। हा असा संपूर्ण असा वर पेरूचा बाग आहे, आणि या पेरूच्या बागात असं पिकलेलं पेरू खाली पडलं होतं, आणि ते खाली पडलेलं पेरू आम्ही आमच्या मेंढरांना चारलं मस्तपैकी। त्यातलं पेरू खाल्ल्यानंतर मोर एक सोयाबीनीचं रान होतं, सोयाबीनीच्या रानात आपली मेंढरं चरली, मग तिथनं मग मोरचा चारा गेलो आम्ही। आता परत आपली मेंढरं आले ते बघा आपलं काकी, नाना। आजचं हे वातावरण बघा कसं वाटतंय, मस्त मेंढरं गाबाळ बिबाळ खात्यात आहे, दणकोन कसान। आता मावळातला हिरवा चारा आहे थोडा, त्या मावळात हिरवा चारा असल्यामुळं आपली मेंढरं खात्यात आहे। आभाळ आले, पावसाचं वातावरण झालेलं आहे, इकडं सुद्धा पावसाचं वातावरण आता बऱ्याच ठिकाणी म्हणतात आता पाऊस सांगितलाय, आमच्या इकडे बी पाऊस सांगितलाय। पाऊस पडला तर खूप अवघड होणार आहे, कारण का तर आपल्या ह्या मेंढरांची केस कातरून आणले ते मेंढरं, आणि आधीच थंडीचं दिवस चालू आहेत, आणि त्यातून वरनं पाऊस पडल्यावर खूपच बेकारी होऊ शकते या मेंढरांच्या। आमच्या बेकारी म्हणजे चांगलीच बेकारी होईल, खूप अशी आजारी बिजारी पडू शकतात आपली मेंढरं। हे अशी काय गळून गेली म्हणजे मित्रांनो पार अशी लुकडी कुडकुडीत, असं आपलं कसं असतं लुकडं माणूस, त्या पद्धतीत पार कुडकुडीत झाले ते। आता लंगडी बिंगडी होऊ शकतात असं चिखलाने ह्यानी भरपूर। तो का आपली एक बकरं लंगतंय, तो का ते नीट दाखवतो तुम्हाला बघा। ही आपली मेंढी लंगडी झाली बघा। आपलं वातावरण बघा, मावळातलं कराड, हे आपले मेंढरं खात्यात आहे। हे असलं मोठं नाही खात, पण त्यात जे बारकं हिरवं आहे ना ते खात्यात। असल्या लांडग्याचा ह्याचा पाला, उन्हाळ्याचा पाला, लेच्या नाही खात, पण त्या पालाला आवर्जून खात्यात आवडीने। मित्रांनो खूप छोटा रोड आहे, आणि ह्या रोडला भरपूर गाड्या येतात बघा। आमच्या बकऱ्यांमुळं किती गाड्या रोखून बसल्यात, हे बघा। हे आता काय करणार, रोडच खूप छोटा आहे, त्यामुळं आमचं दादा बघा मोहरं चालल्यात। मी साईडची हाणायला आहे, साईडची बकरी हाणायला लावल्यात तरी व्हिडिओ शूट करतोय, अशी बकऱ्यांना हाणत चालले। आता गाड्या तर भरपूर येतात ह्या रोडला बघा, ट्रॅफिक। आता थोड्याच वेळात आपल्याला सातार हायवे ओलांडायचा आहे, म्हणजे हवीतनं पलीकडे बकरी न्यायची आहे। आता म्हणजे असं पुला खालनं न्यायला खूप अडचण आहे, म्हणजे खूप लांब आहे, आणि तिकडून येऊस्तोवर आम्ही हवीतनं लगेच जाऊ शकतो आमच्या मेन ठिकाणापर्यंत। त्यामुळं आता सातार हवेतनंच आपली बकरी न्यायच्यात,
बघू आता तुम्हाला दाखवतो कशी आम्ही बकरी नेतोय ती, म्हणजे आमची मेंढरं कशी घेऊन जातोय. बघा दादा चालल्यात मोर, भरपूर गाड्या येतात, रोड खूप छोटा आहे. मित्रांनो आता आम्ही आलोय सातार हायवेच्या शेजारी. हे बघा पलीकडचे सातार हायवे, आपलं दादा मोर आहेत. आता हवेतनं आपण पलीकडे जाणार आहे, तिथनं रोड क्रॉस करायसाठी जागा आहे आणि त्या जागेतनं आपण पलीकडे जाणार आहे. बघा आपली मेंढरं, आता एवढे अख्खी मायंदाळी मेंढरं, जवळजवळ 200-300 मेंढरं घेऊन सातार हायवे ओलांडायचं आहे आपल्याला. बघा गाड्या. मित्रांनो आपण केलाय सातार हायवे क्रॉस. बघा आपल्यासाठी गाड्या थांबल्या एवढ्या. आपला सातार हायवे झाला आता क्रॉस. आता आपण नेणार आहे चारायला मेंढरं आपली. तर मित्रांनो सातार हायवे भरपूर वाहत होती, भरपूर गाड्या बिड्या, भरपूर असं वातावरण, खूप गाड्या, भरपूर गाड्या होत्या. तरी पण आम्ही आमची मेंढरं कशी तरी सातार हवेतनं आणली. हे बघा आम्ही सातार हायवे आत्ताच क्रॉस केला, आमची मेंढरं आली. जीव मोठीत धरून आमच्या मेंढरांचा आम्ही सातार हायवे क्रॉस केली. गाड्यावाली बी खूप भारी होती, त्यामुळं संपूर्ण थांबली होती ती अशी. म्हणजे भरपूर लोक मदत पण करतात आपली बकरी दिसल्यामुळं. असं लोकांनी गाड्या बिड्या थांबवल्या होत्या मस्तपैकी. हवीत खूप वाहत होता, पण आमची बकरी हवीच्या मध्ये आल्यानंतर भरपूर लोकांनी गाड्या थांबवल्या. भरपूर हवे वाहतो मित्रांनो. हा मला आमचा म्हणजे पहिला कोबू चारण्यासाठी मेंढरं आणायची होती आणि तिकडून म्हणजे असं वरनं खूप येडा होता. जवळजवळ 3-4 किलोमीटर चालत जावं लागलं असतं आणि 3-4 किलोमीटर चालत जाऊन मग मेंढरं आणावं लागली असती. तर आम्ही म्हणलं आता हवीच्या मधूनच न्यायची. हवीच्या मधून आता आमची मेंढरं घेऊन आलो. आता त्यांना कोबून आता ठीक आहे कोबूच्या साईडला चाललोय. हे बघा बंधारा, हा संपूर्ण असं पाण्याचंच वातावरण आहे. हा धबधबा, इथनं आपली मेंढरं वरच्या साईडने येतात अशी. बघा मित्रांनो बोलताना काय चुकत असलं तर मला सांगत जावा तुम्ही, माझं बोलणं बिलणं चुकलं तर मित्रांनो आता थोडा थोडा पाऊस पण आलेला आहे. पण आत्ताच आम्ही सातार हायवे ओलडून इकडं अलीकडं आलो. तर सातार हायवे ओलांडताना आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन सातार हायवे ओलांडला. कारण का तर एक वर्षाच्या पाठीमागं आमचं चुलता होता, त्यांचं असंच ते हायवे ओढलत होते आणि एका ट्रकने त्यांची बकरी जाग्यावर अशी उडवली. जवळजवळ त्या ट्रकने 3 ॲक्सिडेंट केलं तवा. आणि ह्यांची बकरी उडवल्यानंतर 3 ॲक्सिडेंट केलं. आणि 3 ॲक्सिडेंट नंतर ह्यांची जी बकरी उडवलेली होती ती जवळजवळ 30 एक तरी बकरी असतील, 30-40 एवढ्या आसपास होती. म्हणजे असा डायरेक्ट खूप 15-16 चाकाचा ट्रक होता आणि जाग्यावर अशी बकरी मधोमध आली होती. तो तिकडून जोरात आला, त्याने ब्रेक पण नाही दाबला, असं डायरेक्ट अशी बकरी उडवली. जाग्यावर चेंदा असं बकऱ्यांचा झाला होता. अख्खी पोटं बिटं संपूर्ण बाहेर आली होती. एवढी काय मला त्याबद्दल माहिती नाही, पण आपल्या दादांना माहिती आहे. आपण आपल्या दादांकडून त्याची संपूर्ण डिटेल माहिती घेऊ थोड्याच वेळात. त्यावर आता आमची माहिती मी तुम्हाला सांगतो. तर आम्ही सातार हायवे ओलांडताना भरपूर अशा गाड्या बिड्या आल्या. त्यातला एक गाडीवाला खूप भारी होता. त्याने काय केलं, त्याची 2 व्हीलर अशी आमच्या बकऱ्याच्या साईडने आणली आणि तिकडून ज्या गाड्या येणार होत्या जोरात त्यांना असा हात करत थांबवला. म्हणजे समाजामध्ये काय काय अशी सुद्धा माणसं असतात, खूप प्रेमळ, खूप मायाळू, आणि सर्वांनी असंच वागलं पाहिजे. त्याशिवाय म्हणजे कसं आपली काय लोक भागत्यात निघून जातात, पण काय लोक आता मदतसुद्धा करतात भरपूर. आणि अशीच मदत करत जावा मित्रांनो सर्वांना. आता आपण आपल्या दादांची माहिती घेणार आहे. तुम्हाला बकऱ्यांचं अजून थोडं वातावरण दाखवतो मी. ही बघा आमची काकी आणि ही आमची मेंढरं आली कोबत, हायवे ओलांडून कोबत आम्ही आलेलो आहे. बघा असं संपूर्ण ऊस बीस मावळात भरपूर. पाऊस बी मित्रांनो टिपकाय लागलाय. तुम्हाला पाऊस बघायचा असेल नमा, हे बघा मेंढरं, हे बघा पाऊस टिपकाय लागलाय ना.
हे बघा माझ्या अंगावर दिसतंय का टिपकं तुम्हाला? हे जे टिपकं आहेत ना, हे पावसाचं टिपकं आहेत. पाऊस पडतोय, आता सुरू झालाय, सुरुवात केले. आमच्या बकऱ्यांना लवकर चारण्यासाठी आम्ही पटपट आणले अशी हवी बिवी ओलडून. आता पाऊस सुद्धा सुरू झालाय, तरी पण आपण दादांची माहिती घ्यायला आली. सकाळी मेंढर हलावली, हा वर नेली तिकडे चुनून जाय का तिकडे तांबाटी होती. तांबाटी चारली, आता तांबाटी चारून खाली आणली. ते खाली सातारा येऊन क्रॉस करून इकडं कोबूत आणली. आता हे कोबू खात्याला आता 5, 5:30, 6 वाजेपर्यंत कोबूत जाडवायची आणि मग न्यायची वाड्यात. आता इथनं वाड्यात न्यायची 6:30 वाजता. वाड्यात नेली कोकरी करडं मिळणार, मग आपली वाघरीत आणायची, शिरडं करडं बांधायची, जेवायचं खावायचं मस्त बाकी. आणि दादा 2 वर्षापूर्वी आपल्या तिकडं म्हणजे त्या चुलत्याची मेंढर ट्रकने उडावलेली, ती का उडावली होती ना ती 40 काय चुलत्याची नाही, आपली स्वतःची उडावली होती. ती नाही आता मध्ये नव्हतं का ते भरून दिली बघा 4 लाख रुपये. हा शिवा ठोंबरे. ती नगरच्या तिकडं मेंढर उडावली, त्या चुलत्याची आमच्या मोठी आमच्या चुलत्याची मेंढर नगरच्या तिकडं उडावली. 40 एक मेंढर होती सगळी. हा तर कंटेनर आला, त्याने जवळजवळ लय गाड्या उडवीत आला. त्या मेंढराच्या मधून असा डायरेक्ट आला, असाच मधूनच गेला. 40 मेंढर उडावली त्याने. मग त्याला धरला त्यांनी कस तरी, मग त्याच्यावर केस कंप्लीट केली. 4 लाख रुपये त्या 40 मेंढराचं घेतलं. कोणाची? आमच्या मावस भावाची. आणि ती अशी म्हणजे ट्रकवाला असं म्हणजे डायरेक्टच शिरला का मेंढर? डायरेक्टच आला, असाच घुसला. किती त्याने गाड्या किती उडावल्या साधारण तरी माग 1, 2 टू व्हीलर उडावल्या, 1 जीप गाडी उडावली. तेवढं उडवून मेंढरात घुसला. मेंढरात घुसून मग तो एवढं करून बी असा जोरातच चालला होता, पण तेवढ्यात धरला त्याला कस तरी, म्हणजे पुढं डीजेला धडकला. डीजेला धडकला. हा डिझेल धडकला, मग ते थांबला तिथं, मग धरला त्याला. आणि 4 लाख रुपये त्यांनी भरपाई दिली मेंढराची. मेंढराची भरून दिली, पण भरपूर चेंदा मेंढा झालता ना. चेंदा मेंढा झालता फार. काय मोडली काय चेंदा मेंढा झाला काय जाग्यावर, म्हणजे अशी. आणि आता आपण सातारा हवे वळत होतो तेव्हा जीव मोठीत घेऊन वाळना, कसं काय वाटत होतं? नाही ना, जीवाला दाखतो कीच ना. गाडीवाला ब्रेक लावतो का नाही लावतो, थांबतो का नाही थांबतो. पण तेवढ्यातनं बी डेअरिंग करून तेवढ्यातनं बी कसं का व्हायना, पण ते क्रॉस करावाच लागतो. हवी. आणि एका टायमाला एखाद्या गाडीवाला थांबत बी नाही, एखादा लय आडमोठ असतो. काय लय अशी म्हणजे फुगीरपणा दाखवतात. मग तेवढ्यात आपण बी तेवढ्यात हे करावं लागतं. पण आता एखादा जर लय जे झाला तर मग आता त्याला इलाज नसतो. इकडं सातारा हवे नाही तर आता कोबूत आणली. इथं कोबूत आणली. कोबूत आता इथं 6, 6:30 वाजेपर्यंत चारायची, मग न्यायची वाड्यात. इथं कोंढणपूर फाट्या वाडा आहे बसायला, तिथं वाड्यात न्यायची. किती दिवस खाते ते ही कोब? आता कोबी झालं की 8-9 दिवस झालं खात्या. आता आज शेवट झाला कोबीचा. आता उद्या दिवस व्हायचे तांबाटी, मग ती संपली की मग फिरवायची आपली अशी इकडून तिकडून. तर मित्रांनो, दादांनी आपल्याला थोडीशी माहिती दिली. या माहितीनंतर आता आपण आपल्या नानांची थोडीशी माहिती घेऊ. कारण का तर नानांनी सुद्धा सातारा हायवे क्रॉस केलाय आणि सातारा हायवे ओलडून अलीकडे आले. नानांच्या जीवाला काय वाटत होतं ती आपण माहिती घेणार आहे. चला मग नाना, सातारा हायवे ओलांडला कसं काय वाटलं? मग सातारा हायवे ओलांडला आता आम्ही दोघंच होतो. लय द्या वाटायचं. उलटी सातारा हायवे मेर आणताना गाड्यावाली म्हणलं थांबतात का नाही थांबतात. कसं तरी मागून पाऊस आता गार असते. आणि मग काय झालं की मग ती पुढं होती, मी मागून हानीत होतो. ते गाड्यात तिला काय येतच आहे ना, मग तिला साईडने माग लावली हाणाला. मी मोर आलो, मी बोलावल्यावर मग आली मोर निघून हवी. आणि दोघच जण आणि असे वाटत नव्हतं का एखादी गाडी येईल बाबा? काय वाटत होतं, पण त्यांना आरोड गोंधळ करून थांबवलं. थांब म्हणलं, ब्रेक लाव, उभा राहायचं आम्हाला, जाऊ दे असं तसं काहीतरी सांगून हे करून. मग गाड्यावाली थांबली म्हणायचं. गाडीवाली अशी लोक बी हात करीत असतील ना, थांबा थांबा. हात केला थांबतात ना अशी गाडी थोडी वळवायची करायची. आणि काय लय फुगराट असते ना, अशी पार जवळ आणतात. पण त्यांच्यावर आम्हाला तुला दादागिरी करावं लागते. मग एखादा नाही ऐकला की मग लय दादागिरी करतो. एखाद्याला समजून सांगायचं, ऐकलं तर ठीक, नाही तर मग दादागिरी करायची नाही. मग काय मित्रांनो, एखादा लय जर आपण बी लय शांत बसल्यावर लोक बी लय फायदा घेतात. त्यामुळं कधी शांत नाही बसायचं, जशाला तसं वागायचं. त्यामुळं मग लोकांना बी कळतं ही काय चीज आहे ती.
तर मित्रांनो ही आपली मेंढर असं म्हणजे हे कोबूचं संपूर्ण रान आहे आणि ह्या रानात चरत्यात आहे आपली मेंढर. तर मित्रांनो ह्या रानात गेल्या वर्षी आमची मेंढर 6 दिवस बसलेली आणि गेल्या वर्षी बी कोबू होता, कोबूच्याच रानात बसलेली. आता सुद्धा कोबूचे म्हणजे ह्या सीझनला हा माणसाला काय लक असेल कोबूची, ते दरवर्षी कोबूच करतात आणि मग त्यांचा कोबू नेमका आम्हाला चाराय गावतो. आता 2 वर्ष झालं त्यांचा संपूर्ण असा कोबू आम्हीच चारलाय आणि जवळजवळ 6 तळ दिलतं गेल्या वेळेस यांना. ह्या वावरात 6 आणि त्या खालच्या वावरात 5 असं दिवस बसलो होतो. तर मित्रांनो आमचे असंच मेंढरांचं व्हिडिओ वातावरण आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि आपले राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ संपूर्ण बघत जा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. आपले व्हिडिओ असेच येत जातील, तुम्ही आपले व्हिडिओ बघत जा.